आज तुम्ही सांगितलं की पुण्यात गुन्हेगारी वाढते, कोयता गँग आहे, सगळ्या वॉटेवर, पण याच तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं असेल किंवा भारतीय जनता पार्टीनं असेल, गुंडांच्या घरीच उमेदवारी दिल्यात ना. हे नाही, 100% सर्वच कुठलाही पक्ष याला अपवाद नाहीये. प्रत्येक पक्ष आपल्या निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार करून त्या ठिकाणी गुंड कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबामध्ये उमेदवारी देतात. तुम्ही आमच्याच पक्षाचा विचार केला तर आत्ताच्या घडीला आमच्या पक्षाने कुठेही गुंड उमेदवारी दिलेली नाहीये, हे पहिल्यांदा मी क्लिअर करतो तुम्हाला. आणि ज्या काही संलग्न आमच्या बरोबर रिपब्लिकन सचिन खरात गट आणि दुसरा एक रिपब्लिकनचा जो गट आहे त्याच्यावरती मोजक्या एक 3-4 लोकांना जे काही उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत, त्या उमेदवाऱ्या देत असताना त्या कुटुंबामधील महिलांना उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत की ज्या पूर्वी नगरसेविका म्हणून पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये राहिलेल्या आहेत, कधी काळी आमच्या पक्षाच्या उमेदवार म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. आणि म्हणून त्यावेळेस उमेदवाऱ्या त्यांना यावेळेस देताना आमच्या बरोबरचे सहयोगी जो पक्ष आहे त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी दिलेली. परंतु आम्ही स्वच्छ आणि इतरांवरती शिंतोडे उडवणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे पुण्याचं स्थानिक नेतृत्व असेल किंवा त्यांनी सुद्धा त्यांच्या 2-3 उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. तसंच पूर्वी काँग्रेसच्या कालखंडामध्ये सुद्धा काही उमेदवाऱ्या देत होते आणि सगळेच पक्ष याला अपवाद नाहीयेत. परंतु तुमचा जो प्रश्न आहे की आमच्या पक्षाने या ठिकाणी उमेदवारी देताना एक निकष जरूर पाळलेला आहे की या ठिकाणी महिलांना प्राधान्य देणं. कारण एखाद्या कुटुंबामध्ये उद्या तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही कर्तृत्ववान मुलगा म्हणून समोर येत असताना आई वडिलांमध्ये तुमचा मोठा भाऊ किंवा तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे चुलते ते गुन्हेगारी क्षेत्रात असतील, म्हणून तुमचा त्याच्यामध्ये काय दोष? निसर्ग नियमाने एखादी स्त्री खरोखर चांगलं काम करत असेल, तिचं वार्ड स्तरीवरती लोकांचे प्रश्न सोडवताना वॉटर, गटर आणि मीटर हे लोकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रश्न असतात. ते प्रश्न जर सातत्याने सोडवणारी एखादी महिला असेल, ती महिला प्रतिनिधी म्हणून तिचं काम चांगलं असेल, तिच्याबद्दल तक्रार नसेल, मग तिला उमेदवारी द्यायची नाही का? आपण लाडक्या बहिणी म्हणायचं आणि लाडक्या बहिणींनाच बाजूला ठेवायचं.